साधारणपणे अनेक मॉम्सना असं वाटतं की जर पहिलं बाळ सी सेक्शनने झालं असेल तर पुढची डिलिव्हरी पण ऑपरेशननेच होणार. पण तुम्हाला माहिती आहे का, योग्य मेडिकल असेसमेंट अँड प्रॉपर मॉनिटरिंग असेल तर अनेक महिला पहिल्या सी सेक्शन नंतरही सक्सेसफुल नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात. यालाच आपण VBAC म्हणजेच वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन असं म्हणतो. हॅलो, आय एम डॉक्टर सोनल, गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन ॲट अल्फा वन हॉस्पिटल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की VBAC म्हणजे नेमकं काय, कोणत्या महिलांसाठी हा सेफ ऑप्शन असू शकतो आणि जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी ट्राय करायची असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वात आधी समजून घेऊया VBAC म्हणजे नेमकं काय. याचा सोपा अर्थ असा आहे की पहिलं बाळ सी सेक्शनने झाल्यानंतर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये वजायनल म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अर्थातच हा ऑप्शन प्रत्येक पेशंटसाठी सुटेबल असेलच असं नाही. मग प्रश्न पडतो, VBAC साठी कोण एलिजिबल असू शकतं. जर तुमचं मागचं सी सेक्शन लोअर ट्रान्सवर्स इन्सिजन म्हणजेच बिकनी लाईनवरच्या हॉरिझॉन्टल कट्टे झालं असेल आणि सध्याच्या प्रेग्नन्सीमध्ये आई किंवा बाळाशी संबंधित कोणतीही मेजर कॉम्प्लिकेशन नसेल तर तुम्ही VBAC साठी सुटेबल कॅन्डिडेट असू शकतात. पण अंतिम निर्णय नेहमी प्रॉपर मेडिकल असेसमेंट नंतरच घेतला जातो. आता आपण त्या रिस्क बद्दल बोलूया ज्याबद्दल अनेक पेशंट्स विचारतात. VBAC दरम्यान एक रेअर कॉम्प्लिकेशन होऊ शकतं ज्याला युटराईन रप्चर म्हणतात. या परिस्थितीत लेबरच्या प्रेशरमुळे जुन्या सी सेक्शनच्या स्कारवर ताण येऊ शकतो. हे खूप अनकॉमन असलं तरी याच कारणामुळे प्रत्येक पेशंटला VBAC रेकमेंड केलं जात नाही. म्हणून VBAC ट्राय करण्यापूर्वी डिटेल्ड इव्हॅल्युएशन आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही VBAC साठी सुटेबल असाल आणि नॉर्मल डिलिव्हरी ट्राय करायची असेल तर या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सर्वात पहिलं, तुमच्या मागच्या डिलिव्हरीचे ऑपरेशन रेकॉर्ड्स आणि डिस्चार्ज पेपर्स जपून ठेवा आणि ते तुमच्या डॉक्टर्सला नक्की दाखवा. त्यामुळे आम्हाला तुमच्या आधीचे स्कार आणि सर्जरीची माहिती समजायला मदत होते. दुसरी गोष्ट, प्रेग्नन्सी दरम्यान हेल्दी वेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ऍक्टिव्ह राहा. यामुळे लेबर आणि डिलिव्हरीचे आउटकम्स अधिक चांगले होऊ शकतात. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, नेहमी असं हॉस्पिटल निवडा जिथे इमर्जन्सी सी सेक्शन, ऑपरेशन थिएटर, ॲनेस्थेशिया सपोर्ट आणि न्यूबॉर्न केअर या सगळ्या सुविधा 24 तास उपलब्ध असतील. कारण लेबर दरम्यान परिस्थिती कधीही बदलू शकते आणि आई व बाळाची सेफ्टी ही नेहमीच फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं, सी सेक्शन नंतर नॉर्मल डिलिव्हरी नक्कीच शक्य आहे आणि योग्य वुमनसाठी हा एक सेफ ऑप्शन देखील असू शकतो. पण हा निर्णय इंटरनेट, फॅमिलीचा सल्ला किंवा अंदाज यांच्या आधारावर घेऊ नये. प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते आणि प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्ट्री सुद्धा वेगळी असते. म्हणून VBACचा निर्णय नेहमी प्रॉपर क्लिनिकल असेसमेंट आणि डॉक्टरच्या गायडन्स नंतरच घ्यावा. आणि जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक महत्वाचा प्रश्न, तुम्हालाही असं वाटतं का की पहिल्या सी सेक्शन नंतर नॉर्मल डिलिव्हरी होणं अशक्य असतं? किंवा तुमच्या पुढच्या प्रेग्नन्सी मधल्या बर्थ ऑप्शन्स बद्दल तुम्ही अजूनही कन्फ्युज आहात? तुमचं उत्तर जर हो असेल तर पूर्ण मेडिकल इन्फॉर्मेशन शिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या गायनेकोलॉजिस्ट सोबत तुमचे प्रिव्हियस डिलिव्हरी रेकॉर्ड्स डिस्कस करा आणि तुमच्या प्रेग्नन्सीसाठी सर्वात सुरक्षित बर्थ प्लॅन तयार करा. सो आय एम डॉक्टर सोनल, गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन ॲट अल्फा वन हॉस्पिटल. थँक्यू सो मच. स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.